ओम नमः शिवाय। आज होता महाशिवरात्रीचा दिवस। घरात सगळ्यांना सुट्ट्या होत्या तशा तर, पण तरीही थोडा उशीरच झालेला। लवकर पटपट आटपून मी पोहोचले मंदिरात पूर्ण फॅमिलीला घेऊन, कारण आपल्यानंतर पण आपल्यानंतरची जी पिढी आहे त्यांना पण ह्या गोष्टीचं आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत त्या माहिती व्हाव्यात, म्हणून मी प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या मुलींना सहभागी करते। दररोज त्यांना मंदिरात पण घेऊन जाते आणि आपले जे महाराष्ट्रीयन काही सण वगैरे उत्सव असतात ते पण आम्ही होईल तेवढ्या प्रमाणात साजरे करतो। तर इथे मी माझ्या दोन्ही मुलींना घेऊन निघाले मंदिरामध्ये। मंदिरात गेले तर पूजा सुरूच होणार होती। बसलो आम्ही तिथे थोडा वेळ, नंतर पूजा सुरू झाली। छानपैकी आरती केली। आरती केल्यानंतर तिथून प्रसादी पण मिळाली। आजचा दिवस हा महाशिवरात्रीचा दिवस शिवशंकराला समर्पित असतो। यासाठी 3 कथा प्रचलित आहे। एक म्हणजे समुद्र मंथनाची, ज्या वेळेला विष निघालं ते विष शिवशंकरांनी आपल्या कंठामध्ये धारण केलं आणि ते कंठामध्ये धारण केल्यामुळं त्यांना नीलकंठ नाम मिळालं। दुसरी कथा, आज शिव पार्वतीचा विवाह झालेला होता। तिसरी कथा म्हणजे ब्रह्मा आणि विष्णूमध्ये लढाई चालू झालेली होती की कोण जास्त श्रेष्ठ। तर त्यावेळेला शिवशंकर हे ज्योतिर्लिंग स्वरूपात पहिल्यांदा स्थापित झाले आणि त्यांची ब्रह्मा आणि विष्णूने मिळून पूजा केलेली। आजची रात्र ही शिवशंकराची महान रात्र असते। ही अंधकार आणि अज्ञानावर विजय, प्रेम, तपस्या आणि आध्यात्मिक जागृतीचं प्रतीक मानली जाते। त्यासाठी जप, तप, व्रत आणि पूजा आणि जागरण केलं जातं। खूप छान आरती झालेली होती आणि आम्ही वेट करत होतो आमची पूजा करण्याची। नंतर आम्ही सर्व फॅमिली मिळून छानपैकी पूजा केली। खूप अगदी असं मन भरल्यासारखं झालं होतं त्यावेळेला। मनसोक्त पूजा केल्यानंतर घरी गेली। घरी गेल्यानंतर मी साबुदाणा भिजवायला ठेवलेला होता। त्याची रेसिपी पण मी रेकॉर्ड केलेली आहे, शॉर्ट्समध्ये नक्कीच टाकेल। आता इथे ही पूजा रेकॉर्ड करण्याचा फक्त एकच उद्देश हा होता की आपल्यानंतरची जी पिढी आहे तिला हे कळावं की कुठे जगात कुणासमोरही नतमस्तक होण्याची गरज नाही, पण इथे आल्यानंतर तुम्हाला नतमस्तक व्हावेच लागेल। सारे बोर्ड्स लावलेले असतात की पुष्पा झुकेगा नहीं, पण नंतर बोर्ड्स लावलेत की पुष्पा झुकेगा माँ बाप के सामने और शिवजी के सामने। ओम नमः शिवाय। तर अशा पद्धतीने आम्ही ही पूजा पार पडली। त्यानंतर लहानपणी आम्ही फक्त साबुदाणा खाण्यासाठी उपवास पकडायचो, पण आता तसं नाही राहिलं आहे। मोठ्या मुलीने उपवास पकडलेला होता। मी साबुदाणा बनवला, सगळ्यांनी साबुदाणा खाल्ला आणि सायंकाळी शिवशंकराची छानपैकी शृंगार झालेला होता आणि त्यानंतर ही सांज आरती पण झाली। खूप छान डिवाइन एनर्जी लागते यावेळेला। पुढचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या सोसायटीतल्या बायकांनी रेकॉर्ड केलेला आहे, तर एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।